हॅलो एव्हरीवन, प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मस्त टेस्टी अशी रगडा चाट बनवणार आहे, जी करायला पण एकदम सोपी आहे आणि हो, हा रगडा तुम्ही पाणीपुरीसोबत पण खाऊ शकता। चला मग रगडा कसा बनवायचा ते बघूया। सर्वप्रथम पांढरे 1.5 वाटी वाटाणे 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजवून घ्या। त्यानंतर भिजवलेले वाटाणे व 2 छोटे आलू कुकरमध्ये घेऊन त्यात पाणी घालून 4 ते 5 शिट्ट्या करून चांगले मऊ शिजवून घ्या आणि नंतर वाटाणे शिजले की स्मॅशरने थोडे थोडे स्मॅश करून घ्या। एका कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यामध्ये चवीनुसार तिखट, हळद, हिंग व बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालून स्मॅश केलेले वाटाणे टाकून व चवीनुसार मीठ व थोडे काळे मीठ टाकून चांगले मिक्स करावे व 2 ते 3 मिनिट चांगले शिजू द्यावे आणि नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी। आता गरमागरम रगडा एका छोट्या प्लेटमध्ये काढून त्यावर बारीक चिरलेला कांदा, पुदिन्याची हिरवी चटणी व थोडे गोड चिंचेचे खटाई टाकून त्यावर वरून बारीक शेव टाकून मस्त अशी टेस्टी रगडा चाट तयार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।